नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. एका विदुषीने जीवनाच्या उत्तरार्धात आपल्या डायरीत एक अंतिम अभिलाषा लिहून ठेवली आहे. त्या लिहितात, हे जीवन तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यतीत झाले आहे, पण ईश्वराने पुन्हा जन्म दिला तर महर्षी दयानंदांची वैदिक पताका हातात घेऊन जगभर वेदविचारांचा प्रचार करावा, घराघरात वेदज्ञानाचा प्रकाश पोहोचावा, सर्वत्र सुख, शांती आणि आनंदाची अमृतधारा वहावी. ही केवळ एका वृद्ध विदुषीची शेवटची इच्छा नव्हती, तर आयुष्यभर त्यांनी जपलेल्या वैदिक ध्येयाची अखेरची प्रार्थना होती. काही व्यक्ती आयुष्य जगतात आणि काही व्यक्ती आयुष्याला अर्थ देऊन जातात. स्वतःच्या सुखदुःखापलीकडे जाऊन समाजासाठी, संस्कृतीसाठी आणि विचारांसाठी जगणारी माणसं काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. आज आपण अशाच एका विलक्षण विदुषी, वैदिक विचारवंत, प्रखर वक्त्या, लेखिका आणि समाजसेविका अनिला देवी आर्य काव्यतीर्थ यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा मागोवा घेणार आहोत. 22 डिसेंबर 1920 रोजी मध्य प्रदेशातील धारजवळ अजमेरा या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात असामान्य बुद्धिमत्ता आणि अभ्यासू वृत्ती दिसून येत होती. त्यांचे वडील वैदिक विचारांचे निष्ठावंत अनुयायी होते. स्त्री शिक्षणाला फारसे प्रोत्साहन नसलेल्या त्या काळात त्यांनी आपल्या कन्येला संस्कृत शिक्षणासाठी अलाहाबाद येथे पाठवलं. अत्यंत लहान वयात घरापासून दूर राहून शिक्षण घेणं सोपं नव्हतं, पण अनिला देवींनी 2 वर्षात 4 वर्ग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानंतर त्यांना बडोद्यातील आर्यकन्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तेथे त्यांनी स्नातिका पदवी आणि भारतीय समलंकृता ही उपाधी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक विशेष पैलू म्हणजे सर्वांगीण विकास. अभ्यास, व्यायाम, योगासन, प्राणायाम, घोडेस्वारी, धनुर्विद्या, वक्तृत्व प्रत्येक क्षेत्रात त्या अग्रस्थानी असत. गुरुकुलातील विद्यार्थिनी त्यांना आदर्श मानत असत. स्वाभिमान, शिस्त, परिश्रम आणि आत्मविश्वास हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात बालपणापासूनच रुजले होते. त्या नेहमी म्हणत असत, माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पठितः. म्हणजेच जो आपल्या मुलांना शिक्षण देत नाही तो माता पिता असूनही त्यांच्या भविष्याचा शत्रू ठरतो. माता पित्यांनी दिलेले संस्कार आणि शिक्षणच जीवनातील कठीण प्रसंगात आधार ठरतात, असा त्यांचा दृढ विश्वास होता. याच काळात त्यांची भेट वैदिक धर्मप्रचारक, ओजस्वी वक्ते आणि प्रतिभावान लेखक पंडित ज्ञानेंद्रजी सिद्धांतभूषण यांच्याशी झाली. ज्ञानेंद्रजींचा जन्म गुजरातमधील आणंद येथे झाला होता. बालपणीच आईवडिलांचं छत्र हरपलं,
परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी धर्मशिक्षणाचा मार्ग स्वीकारला. लाहोर येथील दयानंद उपदेशक विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर पंजाब आणि गुजरातमध्ये धर्मप्रचाराचं कार्य केलं. त्यांची ओजस्वी वाणी, प्रभावी लेखनशैली आणि वैदिक तत्वांवरील निष्ठा यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. 9 डिसेंबर 1940 रोजी अनिला देवी आणि पंडित ज्ञानेंद्रजी यांचा अत्यंत साधेपणाने वैदिक पद्धतीने विवाह झाला. ना दागिने, ना दिखाऊ थाटमाट, फक्त फुलांचे हार, खादीचे वस्त्र आणि वैदिक मंत्रांचा मंगलनाद. 2 समान ध्येयांनी प्रेरित व्यक्तिमत्वांचं ते एक अद्वितीय मिलन होतं. विवाहानंतरही त्यांनी संसाराला केवळ वैयक्तिक जीवन न मानता सामाजिक आणि वैदिक कार्याचं माध्यम बनवलं. नवसारी येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी वैदिक मुद्रणालय सुरू केलं. ज्ञानपुष्पमाला या मालिकेतील अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. साप्ताहिक आणि दैनिक वृत्तपत्रांचं संपादन आणि प्रकाशन केलं. त्यांचं घर हे विद्वान, कार्यकर्ते आणि समाजसेवकांचं सतत गजबजलेलं केंद्र बनलं. या सर्व कार्यात अनिला देवीजी खंबीरपणे पतीच्या सोबत उभ्या होत्या. परंतु नियतीने त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा घेतली. वैदिक कार्याचा सहप्रवासी, जीवनाचा आधारस्तंभ पंडित ज्ञानेंद्रजी अचानक या जगाचा निरोप घेऊन गेले. अनिलाजी त्यावेळी फक्त 29 वर्षाच्या होत्या. अनिला देवीजींवर 3 लहान मुलांची जबाबदारी होती. 6 वर्षाचा मुलगा, एक 4 वर्षाची आणि दुसरी 14 महिन्यांची मुलगी. संसाराचा आधार हरपला होता. कोणतीही स्त्री खचून जाईल अशी परिस्थिती होती. परंतु त्या खचल्या नाहीत. अश्रूंना धैर्यात रूपांतरित करून त्यांनी नव्याने उभं राहण्याचा निर्धार केला. हाथरस गुरुकुलातील वास्तव्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती जी.डी. बिर्ला यांच्या पत्नीच्या सहकार्याने त्या मुंबईत आल्या. श्रीमती बिर्ला या आर्यसमाजी विचारांच्या होत्या आणि अनिला देवींच्या भाषणांनी त्या प्रभावित होत असत. श्रीमती बिर्ला अनिला देवींसाठी एक प्रकारे आईचंच रूप घेऊन आल्या होत्या. मुंबईत त्यांनी शिक्षिकेचं कार्य स्वीकारलं. स्वतःची मुलं, त्यांचं शिक्षण, संस्कार आणि भविष्य घडवताना त्यांनी कधीही स्वाभिमानाचा त्याग केला नाही. आपल्या मुलांना आपण ज्या शाळेत शिकवत होतो त्याच शाळेत मोफत शिक्षण न देता दुसऱ्या शाळेत शुल्क भरूनच शिकवलं. स्वाभिमान आणि मूल्यनिष्ठा यांची ही अद्वितीय शिकवण होती. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्यांनी वैदिक धर्मप्रचार, आर्य समाजाचं कार्य, हिंदी रक्षण, गोरक्षण आणि विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग कायम ठेवला. संस्कृत, हिंदी, वेद, उपनिषदे आणि गीतेचं सखोल ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्यांनी नाशिकमध्ये तब्बल 3 दशकांहून अधिक काळ वेद आणि उपनिषदांवर भाष्य केलं. मात्र त्यांच्या व्याख्यानांमध्ये विद्वत्तेचा दिखाऊपणा नव्हता. सामान्य माणसालाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत त्या वेदातील जीवनमूल्ये समजावून सांगत असत. त्यांचा ठाम विश्वास होता की वेद हे केवळ अभ्यासकांसाठी नसून सामान्य जनतेच्या जीवनाला दिशा देणारे ज्ञानस्रोत आहेत. वेदांना ग्रंथालयांच्या चौकटीबाहेर आणून जनसामान्यांच्या जीवनाशी जोडणं हेच त्यांनी आपलं ध्येय मानलं होतं. म्हणूनच त्या सतत गावोगावी फिरून व्याख्याने देत असत. महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि कर्तव्यनिष्ठ जीवनाचा संदेश देत असत.
कन्यांचे उपनयन संस्कार घडवून आणण्याचे धाडसी कार्यही त्यांनी केलं. अनिलादेवी आर्य या केवळ विदुषी नव्हत्या, तर त्या स्वातंत्र्यसैनिक, समाजसेविका आणि राष्ट्रभक्तही होत्या. त्यांच्या मते आत्मविश्वास, आत्मसन्मान, निर्भयता आणि स्वावलंबन हेच व्यक्तिमत्व विकासाचे आधारस्तंभ आहेत. व्यक्ती घडली तर कुटुंब घडतं, कुटुंब घडलं तर समाज घडतो, असं त्या नेहमी सांगत असत. हाताने काम करा, कर्म हीच ईश्वर पूजा आहे, हा त्यांचा जीवनमंत्र होता. आर्य साहित्य सरिता हिंदी मंच आणि विविध सामाजिक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी संस्कृतमध्ये काव्यतीर्थ परीक्षा देऊन प्रथम क्रमांक मिळवला. वय वाढत गेलं, पण त्यांचा अभ्यास कधीच थांबला नाही. भगवद्गीता, यजुर्वेद, उपनिषदे आणि दर्शन ग्रंथांचा त्यांचा नित्य अभ्यास सुरूच राहिला. प्रतिदिनी हवन, साधे जीवन, मिताहार, नियमित स्वाध्याय आणि सेवाभाव हीच त्यांची जीवनशैली होती. त्यांनी कधीही अनावश्यक संपत्ती किंवा वस्तू संग्रह केला नाही. मुंबईतील अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील कन्यांना त्यांनी संस्कृत, गीता आणि उपनिषदांचं शिक्षण दिलं. ज्ञानदान हेच त्यांचं खरं साधन होतं. त्यांनी हिंदी, संस्कृत आणि वैदिक साहित्यावर अनेक पुस्तके लिहिली. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचा स्वतंत्र अभ्यास करून त्यांनी चिंतनपर लेखन केलं. अखेर 17 नोव्हेंबर 2014 रोजी वयाच्या 93व्या वर्षी शांत आणि समाधानी अवस्थेत त्यांनी देहत्याग केला. परंतु त्यांची वैचारिक परंपरा आजही जिवंत आहे. त्यांची कन्या रोचना भारती हिने आपल्या आईविषयी लिहिताना अत्यंत हळव्या शब्दात म्हटले आहे, आई, तू आम्हाला केवळ प्रेम दिलेस असे नाही, तर ज्ञान दिले, संस्कार दिले, आध्यात्मिक आधार दिलास. आजही आई म्हणून हाक मारावीशी वाटते, पण हा बेटा म्हणणारा तो आवाज आता ऐकू येत नाही. अनिलादेवी आर्य यांचं जीवन आपल्याला शिकवतं की प्रतिकूल परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, संस्कार, स्वाभिमान आणि ध्येयनिष्ठा यांच्या बळावर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. कदाचित ईश्वराने त्यांना पुन्हा जन्म दिला की नाही हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु त्यांनी व्यक्त केलेली अंतिम अभिलाषा आजही आपल्यासमोर एक ध्येय म्हणून उभी आहे. वेदज्ञानाचा प्रकाश घराघरात पोहोचावा, समाजात सुख, शांती आणि सद्भावना नांदावी आणि मानवतेचे कल्याण व्हावे, हीच त्यांची अंतिम प्रार्थना होती. आणि मनोमन प्रार्थना उमटते, त्यांची ती पवित्र अभिलाषा पूर्ण हो. अनिलाजी आर्य यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. पुढील भागात भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.